सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज फैसला होणार आहे। ठाकरे गट आणि शिवसेनेचं भवितव्य आज ठरणार आहे। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे। कोण पात्र कोण अपात्र ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर निकालाआधी राज्याचं राजकारण मात्र तापलंय। तर शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल येणार आहे। दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहेत। या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर आज अखेर हा निकाल येणार आहे। निकालाकडे सर्वांचं लक्ष आणि या निकालावर ठाकरे गट आणि शिवसेनेचं भवितव्य ठरणार आहे। विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि या अध्यक्षांकडे जी हिअरिंग झाली, सुनावणी झाली, त्याचा निकाल होईल। पण मी आपल्याला एवढं सांगतो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे। विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे। आम्ही न्यायाधीशांकडून निकालाची अपेक्षा करतो आणि तुम्ही म्हणता राहुल नार्वेकर निकाल देणार। जर व्यक्तिशः राहुल नार्वेकर निकाल देणार असतील भाजपचे नेते तर निकाल आत्ताच लागलेला आहे आणि जर ते सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेलं ट्रायब्युनल न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर या देशाच्या संविधान आणि घटनेनुसार निकाल देतील, एवढंच मी सांगेन। पण न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल, बंद दारात चहापान करत असेल तर लोकांच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल। आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा, काल परवाकडे तर भेटलेलेच आहेत। आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत। आरोपीला ते भेटतात, इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांची फोटो आहे त्याच्यामध्ये। ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं त्याच्यात काही चुकीचं नाही। पण ज्यांच्या सगळं मांडणी जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच असतं। ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा त्याचं निर्माण होते। ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली आहे। जिथपर्यंत अपात्रतेच्या संदर्भातला विषय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत, नियमाच्या चौकटीत केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला त्या ठिकाणी न्याय देईल। सर्व बाबी ज्या काही आहेत त्या नियमाच्या अधीन राहून आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत। ही सगळी न्यायिक बाजू आहे। आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे, मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे, 2/3 आहे, कमी आहे, जास्त तो भाग वेगळा आहे। परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या बाजू क्लिअर होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।